मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आजचा हा गुरुवार विशेष संदेश अत्यंत महत्वाचा आहे. अनेक भक्त स्वामी समर्थांची पूजा करतात, आरती करतात, नामस्मरण करतात, पण तरीही त्यांच्या मनात एकच प्रश्न असतो: माझी इच्छा कधी पूर्ण होणार? माझ्या अडचणी कधी संपणार? स्वामींची कृपा माझ्यावरती कधी होणार? आज आपण अशाच एका साध्या पण प्रभावी गोष्टीबद्दल जाणून घेणार आहोत, जी तुम्ही प्रत्येक गुरुवारी स्वामी समर्थांना अर्पण करू शकता. परंतु लक्षात ठेवा, ही गोष्ट कोणतीही चमत्कारी उपाय नाही. ही आहे श्रद्धा, विश्वास आणि समर्पणाची भावना. कारण स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, आपण अनेकदा विचार करतो की स्वामींना मोठे नैवेद्य, महाग फुले किंवा विशेष पूजा आवडते. पण स्वामी समर्थांना सर्वात प्रिय आहे भक्तांचे निर्मळ मन. होय, ज्या मनात अहंकार असेल, मत्सर असेल, द्वेष असेल, तर बाह्य पूजा कितीही केली तरी तिचा अपेक्षित परिणाम मिळत नाही. स्वामींना धन नको आहे, स्वामींना तुमची श्रद्धा हवी आहे. मित्रांनो, प्रत्येक गुरुवारी स्वामी समर्थांना अर्पण करण्यासाठी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे कृतज्ञता. होय, कृतज्ञता. आपल्याकडे जे आहे त्याबद्दल धन्यवाद देणे. बहुतेक लोक देवाकडे काहीतरी मागण्यासाठी जातात, पण किती जण धन्यवाद देण्यासाठी जातात? गुरुवारी स्वामीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर बसून फक्त 2 मिनिटे मनापासून म्हणा, स्वामी, आजपर्यंत जे काही दिलं त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे. ही भावना मनात आणा. जेव्हा मनुष्य सतत तक्रारी करतो तेव्हा त्याला अभावच दिसतो, पण जेव्हा तो कृतज्ञ राहतो तेव्हा त्याला कृपा दिसू लागते. कदाचित तुमच्याकडे खूप पैसा नसेल, पण श्वास आहे, कुटुंब आहे, अन्न आहे, चालण्यासाठी पाय आहे, विचार करण्यासाठी बुद्धी आहे. ही सुद्धा स्वामींचीच देणगी आहे. प्रत्येक गुरुवारी काय करावे? सकाळी स्नान करून स्वामींचे दर्शन घ्या, उदबत्ती किंवा दिवा लावा, श्री स्वामी समर्थ नावाचे जप करा, मनातील चिंता स्वामीच्या चरणी अर्पण करा आणि शेवटी मनापासून धन्यवाद द्या. फक्त 2 मिनिटे काही मागू नका, फक्त आभार माना. एक प्रेरणादायी कथा. एक भक्त रोज स्वामींकडे जाऊन फक्त मागत असे. एक दिवस त्याला जाणवलं, मी कधी धन्यवादच दिले नाही. त्या दिवसापासून त्याने मागणे कमी केले आणि कृतज्ञता वाढवली. हळूहळू त्याच्या मनातील भीती कमी झाली, चिंता कमी झाली आणि त्याला आयुष्यातील संधी दिसू लागल्या. कृपा आधीपासून होती, फक्त त्याची दृष्टी बदलली. मित्रांनो, आज गुरुवारी स्वामी समर्थांना फक्त एक गोष्ट अर्पण करा: कृतज्ञता. तुमच्या मनातील सर्व दुःख, चिंता, भीती आणि अपेक्षा स्वामींच्या चरणी ठेवा आणि मनापासून म्हणा, स्वामी, जे दिलं त्याबद्दल धन्यवाद, जे देणार आहात त्यासाठी धन्यवाद. विश्वास ठेवा, इच्छा पूर्ण होण्यापूर्वी मन शांत होणं महत्वाचं असतं आणि जिथे मन शांत होतं तिथे स्वामींची कृपा अनुभवायला मिळते. श्री स्वामी समर्थ. जर हा संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय.